महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचा धुरळा अखेर शांत झालाय। नगरपालिका, महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निकालांनी राज्याचं राजकीय चित्र स्पष्ट केले। अनेक ठिकाणी महायुतीने निर्विवाद वर्चस्व गाजवलं तर महाविकास आघाडीला काही बालेकिल्ल्यांमध्ये धक्का बसला। मात्र या संपूर्ण निवडणुकीत सर्वात जास्त चर्चा रंगली ती चंद्रपूर आणि परभणी या दोन शहरांची। चंद्रपूरमध्ये बहुमतात असूनही काँग्रेसने सत्तेचा घास गमावला आणि तिथे भाजप, शिवसेना, ठाकरे गटाच्या युतीने बाजी मारली। यामुळे सर्वांचं लक्ष परभणीकडे लागलं होतं। परभणीतही चंद्रपूरची पुनरावृत्ती होणार की महाविकास आघाडी आपली वज्रमूठ कायम राखणार याकडे राज्याचं लक्ष होतं। अखेर 12 फेब्रुवारीला परभणीचा निकाल लागला आणि शिवसेना ठाकरे गटाचे सय्यद इक्बाल यांनी महापौर पदाची खुर्ची काबीज केली। पण या विजयासोबतच एका नव्या वादाला तोंड फुटलंय। तो म्हणजे प्रखर हिंदुत्वाचा बालेकिल्ला असलेल्या परभणीत ठाकरेंनी मुस्लिम महापौर का दिला। परभणीच्या या महापौर पदाच्या निवडीमुळे आता राज्याचं राजकीय वातावरण कसं सुरू आहे पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र। परभणीत महानगरपालिकेच्या 65 जागांसाठी झालेल्या अटीतटीच्या लढतीत शिवसेना ठाकरे गटाने 25 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला होता। त्यापाठोपाठ काँग्रेस 12, भाजप 12, राष्ट्रवादी अजित पवार गट 11, जनसुराज्य 3 आणि इतर 2 अशा जागा मिळाल्या होत्या। निवडणुकीपूर्वीच शिवसेना आणि काँग्रेसने युती केल्यामुळे त्यांच्याकडे 37 जागांचं स्पष्ट बहुमत होतं। मात्र भाजपने फोडाफोडीचं राजकारण करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा होती। मतदानाच्या दिवशी अनपेक्षित काही घडू नये म्हणून महाविकास आघाडीचे सर्व नगरसेवक एकाच बसमधून थेट सभागृहात दाखल झाले। महापौर पदासाठी तब्बल 14 अर्ज आले होते, पण वाटाघाटीनंतर 12 जणांनी माघार घेतली। प्रत्यक्ष लढत झाली ती शिवसेनेचे उमेदवार सय्यद इक्बाल आणि भाजपच्या तिरुमला खिल्लारे यांच्यात। या निवडणुकीत सय्यद इक्बाल यांना 39 मतं मिळाली तर भाजपच्या उमेदवाराला 26 मतांवर समाधान मानावं लागलं। तब्बल 13 मतांच्या फरकाने सय्यद इक्बाल परभणीचे नवीन महापौर बनले तर उपमहापौरपदी काँग्रेसचे गणेश देशमुख विराजमान झाले। विशेष म्हणजे अजित पवार गटाचे नगरसेवक अक्षय देशमुख यांनी भाजपला मतदान न करता शिवसेनेला साथ दिली। ही बाब जिल्ह्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरली। आता हे सय्यद इक्बाल कोण आहेत? परभणीच्या महापौरपदी बसलेले सय्यद इक्बाल हे कोणतेही मोठे राजकीय वलय असलेले व्यक्तिमत्व नव्हते। एका सुखवस्तू कुटुंबातील असलेल्या इक्बाल यांनी केवळ 2 महिन्यांपूर्वीच ठाकरे गटात प्रवेश केला होता। त्यांचे मोठे भाऊ कंत्राटदार असून शहरात त्यांचा मोठा जनसंपर्क आहे। अत्यंत स्वच्छ प्रतिमा, सर्वसमावेशक विचारसरणी आणि टोकाच्या धार्मिक राजकारणापासून दूर असलेला चेहरा म्हणून शिवसेना ठाकरे गटाने त्यांच्यावर विश्वास टाकला। खासदार संजय जाधव आणि आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी स्थानिक गणित जुळवत एका अल्पसंख्याक चेहऱ्याला संधी दिली, ज्यामुळे केवळ मुस्लिमांमध्येच नाही तर सर्व धर्मियांमध्ये एक सकारात्मक संदेश गेल्याचा दावा ठाकरे गटातून केला जातोय। परभणीची ही निवडणूक केवळ सत्तेसाठी नव्हती तर ती एका जुन्या राजकीय परंपरेला छेद देणारी देखील ठरली। 1990 पासून परभणीत शिवसेनेचा भगवा फडकतोय। या विजयामागे खान हवा की बाण हे एक समीकरण असायचं। जेव्हा जेव्हा समोर मुस्लिम उमेदवार असायचा तेव्हा हिंदू मतांचं ध्रुवीकरण होऊन शिवसेनेचा धनुष्यबाण विजयी व्हायचा। 1990 मध्ये हनुमंत बोबडे यांनी याच समीकरणावर विजय मिळवला होता। मात्र 2024च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांनंतर हे चित्र बदललं। मुस्लिम समाजाने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठ्या प्रमाणावर मतदान केलं। खासदार संजय जाधव आणि आमदार राहुल पाटील यांच्या विजयात मुस्लिम मतांचा वाटा मोठा राहिला। त्यामुळेच यावेळी शिवसेना ठाकरे गटाने मुस्लिम मतांची परतफेड म्हणून आणि भविष्यातील वोट बँक सुरक्षित करण्यासाठी आपली रणनीती बदलली आणि बाणच्या हातात खान दिला। या निवडीनंतर भाजपने उद्धव ठाकरेंवर टीकेची झोड उठवली। मुंबईत खानला महापौर बसवण्याचं स्वप्न भंगलं म्हणून परभणीला हिरवा रंग दिला का असा सवाल भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी विचारला। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार सोडून दिलेत असा टोला लगावला। शिंदे नेमकं काय म्हणाले होते ते आपण आधी पाहूया। 2019लाच बाळासाहेबांचे विचार सोडल्यामुळे आम्हाला हे सरकार बदलण्याचा निर्णय घ्यावा लागला होता आणि म्हणून बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही पुढे चाललोय। आज त्यांचे विचार आणि डेव्हलपमेंट या राज्याचा विकास आणि बाळासाहेबांचे विचार
हे घेऊन आम्ही पुढे जातोय. म्हणून या महाराष्ट्रातल्या जनतेने विधानसभेत, नगर परिषदेमध्ये, महापालिकांमध्ये आणि झालेल्या जिल्हा परिषद पंचायत समित्यांमध्ये आम्हाला कौल दिला आहे, आशीर्वाद दिलेला आहे. आणि म्हणून 2019लाच त्यांचा जी काय भूमिका त्यांनी घेतली ती आता या पुढे परभणीमध्ये त्यांचा खरा चेहरा लोकांसमोर आलेला आहे. या आरोपाला खासदार संजय राऊत यांनी चोख प्रत्युत्तर दिलं. ते म्हणाले की तुमच्यासारख्या गद्दारांपेक्षा निष्ठावान मुस्लिम आम्हाला परवडला. संजय राऊत नेमकं काय म्हणाले ते आपण पाहूया आणि त्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी संजय राऊत यांच्यावर पलटवार केलाय आणि त्यांनी आपली प्रतिक्रिया मांडली आहे. ते देखील काय म्हणाले ते सुद्धा आपण पाहूया. त्या एकनाथ शिंदेना सांगा जरा अभ्यास करा जरा, डोक्याला तेल वगैरे लावा थंड डोकं होण्यासाठी आणि मग अभ्यास करा. परभणीमध्ये भारतीय जनता पक्षाचे 12 नगरसेवक मुसलमान आहेत हे त्यांना माहिती आहे का? शिंद्यांना का उचलली जीभ लावली दाढीला, टाळाला पण नाही दाढीला. 12 नगरसेवक भारतीय जनता पक्षाचे परभणीतले मुस्लिम आहेत. इतर ठिकाणीसुद्धा असंख्य मुस्लिम नगरसेवक आहेत. काय या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये मराठी भाषिक मुस्लिम आहेत, ते काय घुसखोर नाहीत ना, मराठी भाषिक मुस्लिम आहेत. आमचे तालुका प्रमुख आहेत, ते आमचे पदाधिकारी आहेत, वर्षानुवर्ष काम करणारे. मग मुसलमान म्हणून कार्यकर्त्याला दूर ठेवणार तुम्ही? तुमच्यासारख्या गद्दारांपेक्षा तो निष्ठावान मुसलमान परवडला. उभाटा गटाचा पहिला मुस्लिम महापौर परभणीला झालेला आहे. खऱ्या अर्थानं मुस्लिम माणसाला आमचा विरोध नाही किंवा मुस्लिम होऊ नये अशी आमची धारणा नाही, परंतु ज्या पद्धतीने शिवसेनेची रचना झाली होती, ज्या पद्धतीने शिवसेना चालली होती, त्या मूळ गाभ्याला दिलेला हा छेद आहे. मुंबईमध्ये मराठी माणसा व्यतिरिक्त कोणी महापौर होऊ नये, हिंदी भाषिक सुद्धा नसावा, मुस्लिम तर दूरच, अशी जी भावना यांची होती. मग मराठीचे हक्क न्याय म्हणजे हक्कासाठी आम्ही लढतोय, मराठी माणसासाठी लढतोय असे म्हणणारे हे आता गेले कुठं? तुम्हाला गुजराती चालत नाही, पंजाबी चालत नाही, सिंधी चालत नाही, कोणत्याच समाजाचा इतर चालत नाही ना, हे समाजाचा तुम्हाला चालतो. याचा अर्थ तुमची असलेली भूमिका आता बदललेली. तुम्ही बोलतात हे करतात हे आता महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. हिंदू वोटचं विभाजन झाल्यामुळं आता इतर वोट आपल्याकडे मिळावेत यासाठी उद्धव ठाकरेंनी केलेला हा प्रयत्न आहे. आता आपण पाहिलं की परभणीच्या या निकालामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. पण परभणीचा हा निकाल केवळ एका शहरापुरता मर्यादित नाही. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने हिंदुत्वाची एक नवी आणि सर्वसमावेशक व्याख्या मांडण्याचा हा प्रयत्न केलाय की हे केवळ सत्तेची हतबलता आहे हे येणारा काळच ठरवेल. मात्र सध्या तरी परभणीत शिवसेनेचा बालेकिल्ला शाबूत राहिलाय. महाविकास आघाडीने भाजपला धोबीपछाड देण्यात यश मिळवलंय. खान विरुद्ध बाण या संघर्षाची जागा आता समन्वय आणि सर्वसमावेशकता घेते की काय अशी चर्चा आता संपूर्ण महाराष्ट्रात रंगली आहे. दरम्यान या सर्वाबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा. तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा. धन्यवाद.